नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा गावामध्ये आलेलो आहोत आणि सांजा गावामध्ये शेतकरी हॉटेलवर जे चहा पीत बसणारे हे जे लोक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। कारण सांजा गाव हे शिवसेनेचं चाहतं गाव आहे आणि ओमराजे निंबाळकरावर प्रेम करणारं गाव आहे। आता ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे गटामध्ये जवळजवळ गेलेत असं निश्चित झालं। कारण आज जी मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्हीप जारी केला होता, त्या व्हीपच्या बैठकीला ते गैरहजर राहिले। असे 6 खासदार गैरहजर राहिले। याचाच अर्थ 100% एकनाथ शिंदे गटामध्ये ओमराजे निंबाळकरसह 6 खासदार जाणार आहेत असं निश्चित झाले। आपण धाराशिवाच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी मत जाणून घेऊया। आपण काय मत आहे सांजा गावच्या कार्यकर्त्यांचं, बसलेल्या हॉटेलमधल्या लोकांचं आपण जाणून घेऊया। साहेब, खडतर प्रवासमध्ये सांजा गावच्या सर्व गावकऱ्यांचं स्वागत आहे। नेमकं ज्यांच्यावर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रेम केलं आणि तुम्ही खासदार 3,29,000 मताची आघाडी देऊन त्यांना निवडून दिलं, असे खासदार साहेब आज तुम्हाला सगळ्या मतदारांना सोडून एकनाथ शिंदे गटामध्ये निश्चित गेले जमा आहेत, त्यांच्याविषयी काय वाटतं? एवढे शब्द घेऊन एवढं बाप मेला बर म्हणून निवडून येऊन वाईट वक्त राणा पाटलाला बोलवून 3.5 लाख मतांनी निवडून दिलं। आज काय केलं त्याने? त्या कैलास दादाला गाडीतून उतरून ताना सावंत साहेबाच्या गाडीतून उतरवलं, शिव्या देऊन उतरवलं, जाऊ नको म्हणले ना। आज त्यांनी उडी मारली तिकडं। बर आणि काय जनतेचा विश्वास घात केला। तुम्ही असं तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावर म्हणजे भावनिक झालात का तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? भावनिक व्हायचं एवढंच कारण आहे की ह्या जे नेते लोकांवर विश्वासच नाही जनतेचा। बर कुणाकडे बघायचं? आज पाऊस पडा नाही, बर टीव्हीवर बातमी पावसाची शेतकऱ्याची दावी नाही गेली। ह्यांची खासदार पळून गेली, आमदार पळून गेली, ह्यांच्याच बातम्या। शेतकऱ्यांनी कुणा तोंडाकडे बघायचं? म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर एवढा जीवापाड प्रेम केलं आणि त्यांना निवडून दिलं, त्याच माणसाने धोका दिला असं वाटायला का तुम्हाला? 100% धोका दिला त्या माणसाने। हां, आता भविष्यात त्या माणसाचं राजकारण संपलं। भविष्यात राजकारण संपलं. होय साहेब, काय वाटतं तुम्हाला? आम्ही मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते आहोत। नाही, कार्यकर्ते त्यामुळे कसं आहे ना, ही राजकीय हे असल्या होईल म्हणून ते आम्ही राजकीय जी लोक आहेत त्यांच्यावर विश्वास उडालेला आहे, पूर्ण विश्वास उडाला आहे। बरं, जरांगे पाटील साहेबांनी यांच्याविषयी सुद्धा मत एक व्यक्त केलं। हो, केलं काय व्यक्त केलं त्यांनी? काय म्हणले? नाही चांगले होते, नाही एकनिष्ठ राहिले म्हणून त्यांनी चांगले व्यक्त केलं। आणि जरांगे पाटील जे आहेत ह्यांच्यामुळे त्यांना भरपूर मतदान पडले। कारण त्यांनी तुम्हाला जी योग्य वाटतं उमेदवार त्यांच्या पाठीशी मराठा बांधवानं खंबीरपणे उभा राहावं, ही तुमची इच्छा आहे कुणाला मतदान करायचे असं क्लिअर केलं होतं। नाही, खरं तर जी मतदार आहे का ती येडा म्हणल्यासारखं झालं आता सध्या। येडा कसं म्हणा? मग विश्वास मग काय करायचं आता? ही बघा की ही ह्यांच्या सोयीनुसार ही कुठे बी चालली ना। तुम्हाला वेळ नाही म्हणतात कारण कशामुळे मतदाराला भेटतं वेळ म्हणतात? मग ह्यांच्या त्यांनी विश्वास ठेवला। होय की? आता तुम्ही जीव घातले, पण खाणाऱ्या माणसानं तुमचा उपकार मानायचा आहे का तुम्हाला शिव्या देऊन निघून जायची त्यानं ठरवायचं असतं ना। आता विश्वासच कुणावर ठेवायचा ही कळा नाही राजकारणात। कुणावर अडचणी व्हायला लय अडचणी व्हायला। साहेब, तुमचं काय मत आहे? काय मत आहे? तुम्ही तरुण पिढीचं बरं का भवितव्य काहीतरी आमचा खासदार घडवल म्हणून तुमची पिढी, तरुण पिढी बरं का, टोळक्यानं मोटरसायकलवर जाऊ घरच्या भाकरी खाऊन फक्त दादा एक फोन केलं की आमचं काम करतात, ही भावना लोकांना दाखवून तुम्ही मतदान केलेलं आहे। आणि अशा तरुण पिढीतल्या तरुणाला सुद्धा धोका बसला असं वाटतं का? 100% धोका बसलाय। आता हो का, शेवटी ती राजकारणी आहे, त्यांना त्यांचं घर भरायचंय, शेतकऱ्याची काळजी कुणाला नाही। बरं, DAP कितीला होता गेल्या वर्षी, ह्या वर्षी कितीला झालाय? एकतर दुष्काळ पडायला, पाऊस पडत नाही, रानं नांगरून पंजी करून कुळवून सगळी तयार ठेवली ती पाळी
पेरणीसाठी शेतकरी मेला तर बेहतर. बेहतर. आता ह्याला झाले, ह्याला 200-300 कोटी मिळाला असतील. हा, आता पुढली 2029ची तयारी हा. ओमराजेंची. मग आता शेतकऱ्यासाठी- मल्हार पाटील इकडे शेड थुकटीला तुला 29ला दाखवतो हा. 2029ला तुला मल्हार दाखवतो. पाटलांच्या भीतीमुळे गेलं. अगं आमचा समज. हा. मग आता मल्हार दादा बारकी असा मी नाही, बर त्यांच्या विरोधात लढायचं म्हणजे 200-300 कोटी लागतील की. बर ह्याच्याकडे कुठलं 200-300 कोटी. बरं. मग आता एका बाळ घेतलं. आता ह्यांचं भाऊ हम भाऊ बरं, आता गबाळ सगळा घेतलं. जिल्हा इकून खाऊ बर आणि शेतकरी असाच मरू द्या. इकडं शेतकरी कुपाटीला मरू द्या. ह्याला माझ्या जिंदगीत मी पहिल्यांदा ओमराजेला मतदान केलं. हा, आता ह्या खासदार केला, त्याच्या आधी केलं नाही. ती कशासाठी केलं की बाबा त्यावेळेस मराठा आंदोलक होता आम्ही सगळेजण. होय. त्यावेळेस थोडं रामदादांनी चुकीची एक वक्तव्य निर्णय केलं घेतला, होतं. निर्णय नाही, वक्तव्य चुकीचं केलं तर रामदादांनी, काळा दिवस म्हणून. हा, मग कुठं तर त्यांना बी त्याची जाणीव करून द्यायची होती म्हणून ह्या अशा लाचर कुत्र्याला मतदान केलं आम्ही. काय मग आता काय करायचं, कुणाला शेतकऱ्याचं पडलेलं नाही. लाचर कुत्र्याची भूमिका निभावली. हा, आता ही सगळी जनता ठरवायली. हो का, मी तर स्पष्ट आहे, निभावली. जर गेले दादा तर 100% निभावली. है ना. हा. मला काय म्हणायचं आहे, आता टी व्हीवर सगळ्या यूट्यूब चॅनल किंवा आपले टी व्ही चॅनल जे आहेत त्याच्यावर काय चालू आहे, खासदार गेले दुसऱ्यांदा शिवसेना फुटली. अरे ते शेतकरी रोज फाशी घेऊन मारायला, त्याचं काय. बरोबर. आता तुमची शिवसेना फुटली, तुमचा भाजप फुटला, तुमची राष्ट्रवादी फुटली, तुमचं काँग्रेस फुटलं. अरे आमचा शेतकरी रोज मारायला. दुष्काळ नाही, तुम्ही काय केलं, कर्जमाफी केली. कसली कर्जमाफी? इथं बसलेले आम्ही 8-10 जण शेतकरी, कुणाची झाली ह्याच्यात, कुणाची झाली? मग भाजपानं घोषणा केली ना आम्ही कर्जमाफी केली म्हणून. तुम्हाला कर्जमाफी नाही झाली. कशाच झाली, काय ढेकळं झाली? मग आता ती कर्जमाफी झाली नाही म्हणून ओमराजे निंबाळकर सारखे आरडत होते. हा. आता तर तीच गेले तुम्हाला सोडून. मग ती काय, त्यांना चरायला मिळेना. 100 कोटी रुपये घेऊन गेले. किती? 100 कोटी रुपये. तुम्ही 300 कोटी म्हणाला. आता ते काय होतं 100 कोटीनं ह्यांच्या बुकाल्या मोठ्या आहेत त्या. 500 कोटी रुपये म्हणाले, 300 कोटी म्हणाले, 400 कोटी म्हणाले, मंत्रीपद मिळाले, असं सगळ्यांचं मत आहे. मला एवढं म्हणायचंय, आता ही 300-400 कोटी जी काय मिळतील ती मिळतील, घेतील तेवढे पैसे घेऊन ही जनता त्यांना पुन्हा निवडून देतील. आता उद्या एकच आहो. बघा ते हा, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी गेलो. हा, काय विकास? ते डॉक्टर साहेबाला म्हणतं भंगार मध्ये 3ऱ्या यादीत 2ऱ्या यादीत नाव आहे खासदारात. कोणा म्हणतं राणा पाटलानं काय केलं, भंगार केला जिल्हा. हा. आता त्यानं तर कुठं देऊ लावलेत. आमदार होतं, खासदार दोन्ही वेळेस कोण होतं. बरं आता राणादादा आता बरं काय हा? राणादादा बरं काय बरा तर एक बी नाही. हा. हा, एक बी बरा नाही. ही जिल्हा एवढा भकासलेला आहे, एक बी बरा नाही. ह्यांनीच दोघांनीच आता मिलबट्टी सगळा बरखास्त करून टाकला जिल्हा. खासदारकीचं निवडणूक आहे. ओमराजे निंबाळकरला ही काय नाही, पर्याय एकच आहे. हे मतदार पुन्हा निवडून देतील का? नाही नवीन चेहऱ्याला निवडून द्यायचं बघा. ह्यांनी तर निवडून द्यायचं ना. काय होईल? 100% आमचं तर कधी बी प्राधान्य आहे, कधी पण प्राधान्य आहे आमचं की नवीन चेहरा. राणादादांनी त्यांच्या पाटील घराण्यातला सोडून आणि या ओमराजेनं खरं जर या अस्सल ब्रीडची आहे ती 96 कोळी मराठा, तर यांनी दोघांनी बी एकमेकाच्या घरातला सोडून कॅन्डिडेट द्यावा खासदार केला. मग ह्यांना जिल्ह्याचं कल्याण करायचं आहे. जर ह्यांच्या घरातला द्यायचं आहे तर हो का आम्ही मतदार बी काय इडी ना. बरोबर आहे. हा, दाखवू आम्ही खपाटाच्या आड गेल्यावर काय करायचं ते. तुम्हाला काय म्हणायचं? तरुण आहेत तुम्ही, सगळे तरुण पिढीचं वाटोळं झालं असं लोकांचं मत आहे. म्हणजे तुमच्या तरुण पिढीचंच मत आहे. आता वाटलं काय झालं नाही. आधी बी सगळं होतं तसंच आहे. आता बी इकडे जाऊन तर काय विकास करणार आहे? आधी तर कुठे केला विकास त्यानं? अगोदर बी त्यानं 10 वर्षात काहीच केलं नाही. इथून पुढे म्हणेल ती विकास करायला गेलो, काय विकास करणार? तुम्ही एवढं मतदान कसं काय दिलं मग? मी मतदान त्याला कधीच केलं नाही आयुष्यात, आणि शिवसेनेला बी केलं नाही, करणार बी नाही इथून पुढे. एक वेळेस केलं तर ती जरांगे पाटलांनी सांगितलं होतं म्हणून केलं, नाहीतर त्याला मतदान कधीच केलं नाही. मग आता जरांगे पाटलांच्या विश्वासाला सुद्धा तडा गेला असं म्हणायचं का? मग गेलाच ना, त्यांच्या बी विश्वासाला गेला आणि सगळ्या मतदाराच्या बी गेला. मग तुमचं मत काय बरं आता खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये? काय नाही, ती भंगार चोर आहे, बोल बच्चन होता, एवढंच मला माहिती, बाकीच काहीच माहिती. भांगार चोर आहे, बोल बच्चन होता. काय तरुण इथून साहेब? पुढे जे नेते पक्ष बदलतील त्या नेत्याला मतदान करायचं नाही असं ठरवलंय. आता संजय राऊतनी सांगितलं की जे पक्षाला गद्दार होतील त्याला झोडपून काढा, असा त्यांनी आदेशच केला शिवसैनिकाला. तुमचं काय मत आहे साहेब? मग तेच म्हणलं ना मी, जे पक्ष बदलतील त्याला आम्ही इथून पुढे मतदान करणार नाही. कोणी पण कोणत्या पण पक्षाचा असू दे. हा निर्णय ओमराजे निंबाळकरचा योग्य आहे का अयोग्य? अयोग्य. अयोग्य आहे. योग्य नाही. नाही. अजून कोणाला बोलायचं साहेब?
आपण ह्यांना विचारू का? या साहेब काय मत आहे? बोला बोला बोला. आपल्या जिल्ह्याचे खासदार एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेले काय मत आहे? कधी काय आपल्याला माहितच नाही तर माहित नाही. आता टीव्ही चॅनलला वगैरे माहित नाही, मी बातमी बघत नाही. बातमी बघत नाही. तुमचं मत नाही. हॉटेलवाले आहे बोलायचं काय नाही. अजून कुणाला बोलायचं साहेब? या 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 काय म्हणायचं? अहो खासदार साहेब आपल्या धाराशिवचे खासदार मतदार बांधवाला बरं का विश्वासात घेऊन मतं घेतले. 3,29,000 मताची आघाडी घेऊन ते निवडून आले आणि तुम्हीच मतदान केले. तुम्हाला एवढंच विचारतो की खासदार साहेबाचा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? चुकीचा आहे निर्णय. चुकीचा निर्णय. म्हणजे जनतेला येड्यात काढलं ना येड्यात काढलं ना. आज शेतकरी मारायला आहे. पाऊस पडत नाही. त्यांचं घर भरायला ते आणि हे लोक पैसे आम्हाला काय 15 कोटी घेऊन गेलो निघून. 15 कोटी घेऊन. आता आकडा इथं तर 300 कोटी 400 कोटी म्हणले. 15 कोटी ॲडव्हान्स दिलेत असं म्हणले. ॲडव्हान्स आहे ना. 15 न्यूजला 15 किती? 15 15 कोटी आलता आता तरी. 15 कोटी अगोदर आले. आता आलतं. कसं वाटेल? तुमचं नाव काय साहेब? श्रीकांत नायकल साहेब. कसं सांजर गावात तुम्हाला काय एवढं प्रेमाने विचारले? तुमचं सांजा गाव जे आहे का नाही पूर्ण शिवसेनेचं चाहतं गाव आहे. म्हणून शिवसेनेवर एवढा विश्वास टाकून सांजा गावाने शेतीमध्ये तुमचे कोळपणे थांबवू मतदान केले तुम्ही. आणि तुमच्या गावाचा विकास 100% होईल ही आशा होती तुम्हाला. तुम्ही म्हणून मतदान केलं. काय तुमच्या आशेचं काय झालं? पाणी आशेवर पाणी पडलं. आशेवर पाणी आम्ही मतदान केलेलं नाही त्याला. न करा पण आशेवर पाणी म्हणाले ते. कारण आमचं भंगार चोर आहे त्याला मतदान आम्ही कधीच करू शकत नाही. भंगार चोर आहे कधीच करू शकत ना. बापरे. मग भैयाजी कोण? अरे बोला ना साहेब बोला. अरे उगाच तर काय दुःख झालं सांगा बरं. अहो त्या तुळजापूरच्या पोराला दुःख झालं एक बरं का. ऐका तुळजापूरच्या पोराला दुःख झालं आणि त्यानं श्रद्धांजली वाहिली बरं का. अहो साहेब मी काय म्हणाले ऐका मित्र म्हणून काय झालं माहिती आहे का? तुळजापूरला गेलो मी काल बरं का. ती पोरग म्हणलं माझा बाप मेला असता तरी मी श्रद्धांजली वाहिली नसती मला. पण खाजगीत म्हणलं बरं का तो. पण ओमराजे निंबाळकर गेलाय म्हणून श्रद्धांजली म्हणला माझी. ती बातमी आता 90,000 लोकांनी बघितली. काय म्हणलं त्यानं की ज्या खासदारावर आम्ही विश्वास ठेवला तेच खासदार जर त्या मतदाराला वेड्यात काढून दुसऱ्या पक्षात गेला असेल तर माझी श्रद्धांजली वाहिली असं. काय बी व्हा त्यांचा खिसा भरला नाद मिटला श्रद्धांजली व्हा नाहीतर दिवसाचं घाला काही फरक पडत नाही. तुम्हाला सगळ्यांना धोका दिला असं वाटतं का? अहो आम्हालाच का आता किती मतं मिळाली म्हणतो ती 3-3.5 लाख मतं मिळाले. गायला इंजेक्शन पंक्चर काढायचं सगळंच बंद झालं की आमचं काय. आता हे बी म्हणत होते की 50 खोके एकदम ओके. अरे आला का कोण पैसे घेऊन अहो ते काय बी होईल पण आमच्या गायचं इंजेक्शन बंद पडलं आमचं पंक्चर काढायचं बंद पडलं ह्याचं काय करायचं आता? ओढ्यात उडी हाणली नाही काय ती परांड्याकडे ती पाऊस पडला होता त्यावेळेस दाव बांधून पाण्यात गेलंय. मग ती खरं होतं का खोटं होतं 3 रावण कमराला. आता ते मी सांगतो खासदार आहे ती तिथं काय बाकीची नव्हती का कमांडो ती दुसरी बोलवलेली माणसं ती काढत होती त्यांना. मग ही काय केलं स्टंट केला त्यानं जनतेला ऍडजस्ट करते बघा जनतेला. साहेब बोलायचे का? अहो श्रद्धांजली वाहिलेत लोक. खासदार साहेब आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार या सगळ्या शेतकऱ्यांना बरं का शेतकऱ्याचं मतदान घेऊन निवडून आले. 3,29,000 मतदान घेतलं पण हे सगळे माणसं श्रद्धांजली वाहिली म्हणाले. काय काका सांगा की ज्या खासदारानं ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी ज्या लोकांसाठी म्हणले की बाबा पक्ष बदलणं म्हणजे आई बदलण्यासारखं आहे. ज्या पक्ष नेतृत्वानं मला आमदार केलं मला खासदार केलं त्यांना आयुष्यात मी कधीही साथ सोडणार नाही. ज्या कैलास पाटलाला रस्त्यातून उतरवून खासदारांनी बोलविले त्या कैलास पाटलाला सुद्धा आदंतरी सोडून ही खासदार निघून गेले.
लोकाच्या सगळ्या मताशी त्यांनी बैमानी तर पहिलीच केलेली होती. पहिल्यांदा म्हणले मोदीच्या नावावर निवडून आलं. ज्या मोदीच्या नावावर पहिल्यांदा निवडून आले त्या मोदीपेक्षा जास्त मतानं निवडून आलो म्हणले. आणि आता शेवटी त्यांनी काय केलं, ज्या पहिल्यांदा 50 खोके म्हणले, मग ह्यांनी किती खोके घेतलेत नेमके? त्यांचे 50 होते, मग ह्यांना 150 आले काय की जास्त दिवस थांबल्यामुळं. इतके दिवस थांबल्यामुळं त्या तसंच झालं असणार. अरे वा, बॉक्सचे रेट वाढले. अरे बाबा, इथं आमचे जुने सरपंच आहेत, सांज्याचे जुने सरपंच. शिवाय तुम्ही पळून जरी गेला तरी बापू मी तुमच्या पाठीमागे लागणार. कारण तुम्ही गाडी मोर्चा काढून त्याचाच प्रचार केला होता. मूळ शिवसैनिक होता तुम्ही. आणि सगळं सांजा जे आहे ना, शेणेकडे वळवण्याचं काम तुम्ही केलं होतं. सगळं शेणच होतं. कलेक्टर ऑफिसपर्यंत शेण होतं बैलाचं. एवढा मतदारामध्ये प्रचार केलेला बापू सुरवसे गावचे माझे सरपंच, आई तुळजाभवानीची शपथ खाऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडणार नाही असं मागितल्या 2 दिवसात म्हणलं होतं. लेकरा शपथ, तुळजाभवानी शपथ, सोडून जाणार नाही, शेतकऱ्यांना मतदाराला मी धोका देणार नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हणलं. तरी बी भरलं की बास करा की. हा, किती प्रश्न किती? ही एकच प्रश्न आहे. पण त्या आई तुळजाभवानीची शपथ, पोराची शपथ, मतदाराची शपथ खाल्ली होती हो त्यांनी. काय माणसाच्या बाबतीत बोलू शकत नाही ना मी. का बरं? आपली इच्छा नाही बोलायची. का बरं बोलायचं? नाही बोलायचं. अहो साहेब, मेलेल्या सुद्धा माणसाच्या विषयी बोलते. कसं असतंय, इतर फक्त गेलेत पक्ष. ऐका, तुमचा मुलगा आणि माझा मुलगा, हा बापाची चप्पल जर मुलाला येईल हा, ती महागारी बघतोय. बरोबर आहे, बरोबर. तसं राजकारण झालंय. मग आता राजकारणावर कसं आहे? आपलं आपल्याला ऐका ना. हा, विषय काय, आपलं आपल्याला ऐका ना. हा. आता ह्या पुढाऱ्यानं असं केलं, त्या पुढाऱ्यानं तसं केलं, ही पळून गेला, ही पळून नेला, ही असा गेला, ती तसा गेला. तुम्ही मला एखाद्या व्यसनाच्या नादी लावलं हा, आणि तुम्ही चल म्हणला ह्या मार्गानं हा. कुठं एखादं व्यसन करायला, माझं मन तयार असलं तर मी येईल ना. होय ना, होय ना, काय बरोबर, बरोबर आहे. तसं ह्यांची तयारी झाली पळून जायची, पक्ष सोडायची. हा. फुटला आणि फोडला म्हणायचं नाही. म्हणजे मनातून तयारी केली ह्यांनी. म्हणजे मतदाराला बेईमान झाले का नाही? आता मला सांगा, तुम्हाला चहा प्यायचा आहे, हा. तुमचं अंतकरण तयार झालं तर तुम्ही चहा पिणार आहो. होय ना, होय ना, होय ना. तसाच प्रकार आहे. मग ही मतदाराला बेईमान झालेत का नाही एवढं सांगा. पूर्ण धाराशिवच्या मतदाराला बेईमान झाले का नाही? अहो म्हणायचंच नाही हो. हा. हा, हा. माझं तुम्हाला ऐका नाही. हा, हा. लोंढे साहेबाचं पोरग लोंढे साहेबाला ऐका नाही, आपला जोडा त्याला यायला. बरं, हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे सांगा? कोणता? ही खासदार साहेब गेले, त्यांचं अंतकरण तयार झालं, हा. त्यांच्या दृष्टीनं खरं आहे. खरं त्यांच्या दृष्टीने. हा. मतदाराच्या बाबतीत, हा, मतदाराच्या बाबतीत मतदार पुढल्यावर्षी विचार करेल ना. बर, हो. म्हणजे धोका बसलाय का नाही? नाही नाही धोका नाही. नाही. त्यांचा योग्य आहे का मग? नाही नाही. मतं टाकताना देशात नंबर 1ची मतं टाकली. बरं, टाकले. कुणी टाकली? मग जनतेने टाकली. त्यांचं मन तयार झालं म्हणून टाकली का हा, हा. नाही? तसाच प्रकार आहे. मग आता काय वाटायला मग तुम्हाला? तसं म्हणायचं नाही हो. नाही, मग तुम्हाला काय मी दारू पित नाही हा. आणि तुम्ही चल म्हणला मी येईन का? बापू म्हणायचंच नाही मध्ये कसं वाटायला साहेब? कसं वाटायलंय? काय म्हणणं? काय ना, धोका आहे का नाही? लोक आहे की धोका आहे का नाही? धोका धोका आहे ना? धोका आहे का नाही? धोका आहे का? लोकाच्या मताला त्यांनी गद्दारी केली लोकालाच म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतः काय केलं, इतके दिवस जी दुसऱ्यासाठी म्हणले ते आता स्वतःच त्यांनी हे केलंय की बैमानीच केली की त्यांनी बेईमानी केली. बघा ही कशी परिस्थिती आहे. लोक बोलायला सुद्धा तयार नाहीत. त्याचं कारण असं आहे, काय बोलावं असल्या बेईमान माणसाला, ज्याने आईवडिलाच्या शपथा खाल्ल्या, तुळजाभवानीच्या शपथा खाल्ल्या, मुलांच्या शपथा खाल्ल्या, एवढा विश्वास दिला की राणादादांच्या बाबतीमध्ये गरळ ओकली अक्षरशः 10 वर्ष. आणि राणादादांच्या बाबतीमध्ये गरळ ओकली. बेईमान झालेल्या 40 आमदारांना बेईमान, गद्दार, हरामखोर, काय जेवढं म्हणायचं तेवढ्या शिव्या दिल्या. आणि त्याच कळपात आता खासदार ओमराजे निंबाळकर गेलेत. अशा माणसाच्या बाबतीत आम्हाला बोलायचं सुद्धा नाही. मध्ये काय बोलावं, बेईमान माणसाच्या बाबतीमध्ये काय बोलावं, गद्दार माणसाच्या बाबतीमध्ये काय बोलावं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना गद्दार झालेल्या, त्यांची साथ सोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला बाजूला ठेवून, त्यांचा आशीर्वादसुद्धा त्यांनी बाजूला ठेवून 50 खोके एकदम ओके असं म्हणणारा खासदार त्या 50 लोकांच्याच कळपात गेला.
त्याच्याविषयी काय बोलावं असा विचार सांजा गावामधल्या प्रत्येक माणसाचा, शेतकरी हॉटेलवर बसलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचा, नागरिकाचा, मतदाराचा विचार झाला आहे. कारण हे सांजा गाव सेनेसाठी सतत प्लस होतं आणि राहील. पण कोणत्या सेनेला मतदान द्यायचं आहे आणि नेमकं कुणाला मतदान द्यायचं आहे आम्ही विचार करू असाही उल्लेख या ठिकाणी माजी सरपंच बापू सूर्यवंशी यांनी सुद्धा व्यक्त केला. आणि बाकीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय अशा गद्दाराला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशीच भूमिका या ठिकाणी व्यक्त केली. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं 2029ला काय होणार. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार गद्दाराच्या बाबतीत योग्य का अयोग्य, गद्दार ओमराजे निंबाळकर आहेत का नाही, ह्या सर्व कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद सांजेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.